नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जो काही मंगळगौरीच्या कार्यक्रमामध्ये सरोज पडलेली असते आणि तिच्या पायाला खूप लागलेले असते, पाय सुजलेला असतो. सरोजला खूप त्रास होतो. सरोज आता स्पर्धा खेळायला सुद्धा नकार देते की यापुढे मला स्पर्धा नाही खेळता येणार असे स्पष्ट शब्दात सांगते आणि आपल्या रूममध्ये ती येऊन झोपलेली असते. तेव्हा आता कलाला इतकं वाईट वाटतं. कला आता अगदी सरोजच्या रूममध्ये येते आणि आता सरोज मॅडमकडे बघत असते. कलाच्या डोळ्यासमोर आता जेव्हा सरोज मॅडम खाली पडल्यात, नयनाने धक्का दिल्यानंतर ते सर्व आता कलासमोर तिला अगदी डोळ्यासमोर येत असते. आता सरोजचा जो काही तिला त्रास होता हेही कलाच्या लक्षात येते. तिला खूप वाईट वाटतं, सरोजची काळजी लागते. म्हणून कला आता किचनमध्ये येते आणि किचनमध्ये येऊन आता सरोज मॅडमसाठी तो लेप तयार करत असते. शेवटी आता कला तो लेप आपल्या हाताने तयार करते आणि अगदी तेवढ्यात इकडे अद्वैतला जाग येते. आता अद्वैत उठून बघतो तर कला ही तिच्या जागी झोपलेली नसते. मग आता अद्वैत विचार करतो की नक्की ही कुठे गेली असेल, म्हणून तो कलाला शोधत असतो. तर इकडे मात्र कलाने तो लेप अगदी व्यवस्थित तयार केलेला असतो. तो लेप घेऊन मात्र ती सरोज मॅडमच्या रूममध्ये येते. सरोज मॅडमला किती त्रास होतो याचं कलाला खूप आता वाईट वाटत असतं. कलाला सुद्धा त्रास होतो आणि सरोज मॅडमच्या भावना आता कलाला कळत असतात. तेव्हा आता कला ही हळूच आता सरोज झोपलेली असते आणि तिच्या पायाला अगदी तिच्या पायाशी येऊन बसते आणि आता सरोज झोपलेली असते परंतु पाय सुजलेला असतो. कला ही आता पायाशी बसून अगदी हळूवारपणे सरोजकडे बघत तो लेप अगदी अलगदपणे तिच्या पायाला लावत असते. आता त्या लेपामुळे आता सरोजला खरंच खूप भारी वाटत असतं, तिला आराम मिळत असतो. तर इकडे अद्वैतला अगदी जाग आलेले असते. तो खरे खरे करत इकडे तिकडे बघतो परंतु खरे त्याला कुठेही दिसत नाही. मग तो लगेच उठतो आणि कलाला आवाज देत असतो की खरे, अगं खरे कुठे गेलीस? तेव्हा आता कला ही तो लेप आहे तर तो लेप लावते आणि आता स्वतःच्या मनात म्हणते की हे बघा सरोज मॅडम, तुम्हाला आता हा लेप लावल्यानंतर सकाळपर्यंत अगदी अगदी बरं वाटेल. तुम्हाला कोणतीही वेदना होणार नाही आणि सकाळपर्यंत तुम्हाला हे असं सुद्धा वाटेल की तुम्हाला काही लागले होते हे लक्षात सुद्धा तुमच्या राहणार नाही, इतका तुम्हाला आराम मिळेल. आणि कला आता अलगदपणे तो लेप लावते आणि अगदी सरोज मॅडमकडे प्रेमाने बघत असते आणि बाहेर येते. तर अद्वैत आता तिला शोधत शोधत बाहेर आलेला असतो आणि तेवढ्यात कला सुद्धा आता सरोज मॅडमच्या पायाला लेप लावून बाहेर येते आणि आता कलाचा धक्का अद्वैतला लागतो. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं खरे काय करतेस? आणि आता दोघंही खूप घाबरतात आणि आता कला म्हणते अरे मी किती घाबरले आणि किती ओरडतोस रे? तर अद्वैत म्हणतो की अगं काय ग, तू वेडी आहेस का खरे? रात्रीची कुठे फिरत असते? तेव्हा आता कला ती वाटी दाखवते आणि अरे चांदेकर मी किती घाबरले होते, इतकं कशाला ओरडतोस? अरे मी सरोज मॅडमच्या पायाला लेप लावायला गेले होते. आणि ती वाटी आता ती अद्वैतला दाखवते आणि चल आता आतमध्ये, किती दमली असेल, एकतर उद्या सुद्धा कार्यक्रम आहे. तेव्हा आता कला म्हणते की अरे मला अजून हात धुवायचे आहे, वाटी व्यवस्थित सगळं काही आवरून ठेवायचे आहे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ, तू अगोदर हात धुवू आणि तू झोपायला जा, मी सगळं काही आवरून घेतो. तर कला म्हणते की अरे फक्त हात तर धुवून दे. तर अद्वैत म्हणतो की अगं हात तू वर जाऊन धुवो, तू आता इथे किचन मध्ये हात धुवायला जाशील आणि बाकीचं काम करत बसशील, तुझं काही खरं नाही. म्हणून तो कलाच्या हाताला धरतो आणि तिला वर जायला सांगतो. तेव्हा आता कलाला खूप अगदी छान वाटत असतं. ती हसते आणि परत आता मागे वळून ती अद्वैतला म्हणते की चांदेकर, परंतु अद्वैत म्हणतो की हे बघ मी तुला जा म्हणतो ना, जा तू वर आणि वर जाऊन झोप, मी सगळं काही आवरून घेतो. तेव्हा आता कला ही वर रूम मध्ये जाते. अद्वैत किचन मध्ये येतो आणि जो लेप बनवण्यासाठी कलाने घेतलेला आहे ते सर्व साहित्य तो आपल्या हाताने ते सगळं काही व्यवस्थित करून ठेवतो आणि ती सगळं काही जिथल्या तिथे ठेवून आता तो रूम मध्ये येतो. तर कला आता आपल्या अंथरुणावर बेडवर झोपलेली असते. अद्वैत तिच्याकडे डोकावून बघत असतो. आता तिच्याकडे बघत तो आता स्वतःला म्हणतो की खरंच बिचारी किती दमलेली आहे, तर दिवसभर फक्त काम 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 करत असते. म्हणून अद्वैत आता पुन्हा बेडवर येतो आणि अगदी हळूच तिला डोकावून बघत असतो आणि झोपलेली आहे की नाही हे बघून आता तो तिच्या पायावरील जे अगदी पांघरून आहे तर तो बाजूला करतो आणि आता स्वतः अद्वैत तिचे पाय चेपायला घेतो. तेव्हा आता कलाला अगदी काहीतरी असं हात लागल्यासारखा होतो, म्हणून ती आपला पाय बाजूला करते. तर अद्वैत लगेच तिच्या पाय जे दाबत असतो तर अगदी अलगदपणे आपले हात मागे घेतो आणि परत कला झोपलेली आहे हे बघताच तो परत तिचे पाय चेपायला घेतो. अलगद असे तिचे पाय तो दाबून देत असतो आणि अगदी प्रेमाने तिच्याकडे बघत असतो. परंतु तेवढ्यात आता कलाला जाग येते. कला लगेच आधी घाबरून उठते आणि लाथेने मात्र ती अगदी अद्वैतलाच लाथ मारते आणि अद्वैत मात्र खाली जाऊन पडतो. कला आता इतकी घाबरलेली असते आणि कोण आहे असं म्हणत असते.
असते तेव्हा आता अद्वैत तिच्याकडे रागाने बघत असतो. तेव्हा कला उठते. कला घाबरलेली असते. कला म्हणते की चांदेकर, अरे कसला तरी आवाज आला ना, आणि काय रे काय झालं, तू असं का बसलेला आहेस असं कला आता विचार. अरे अद्वैत किती उशीर झाला, तू असं झोपलेला का नाहीस. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की किती तो भोळा चेहरा आणि किती ते इमोशन्स. तेव्हा आता कला विचारते की अरे म्हणजे काय, तर अद्वैत विचारतो की अगं तो प्राणी कोणता आहे, अगदी काय तो आवाज काढतो. तर कला म्हणते की गाढव. तर अद्वैत म्हणतो की हो एक्झॅक्टली तू गाढवच आहे. त्यावर आता कला म्हणते की अरे मी आणि गाढव का असं बोलतोस. तर अद्वैत म्हणतो की हे बघ, दिवसभर कुठल्या ना कुठल्या कामाचं ओझं तू वाहत असतेस आणि रात्री मात्र तू लाता मारतेस. तेव्हा आता कला म्हणते की मी तुला लात मारली. तर अद्वैत म्हणतो अगं तू मला लात मारलीस म्हणून मी खाली पडलोस, आणि काय तुला असं वाटलं की मी असं झोपेतून उठून बसलो असेल. त्यावर आता कला म्हणते की अरे काही कसं बोलतो, हे सगळं अशक्य आहेस. एक मिनिट, मी तुला लात मारली परंतु मला एक गोष्ट सांग बरं, तू माझ्या पायापाशी काय करत होतास म्हणून मी तुला लात मारली, मग मी सांग ना अरे काय केलं होतं. तेव्हा आता अद्वैत ते मी करत असतो. तर कला म्हणते की अरे पटकन सांग नक्की काय ते, आणि ते मी असं करत तो पुन्हा आता म्हणून जातो स्पष्ट की मी तुझे पाय चेपत होतो. तेव्हा आता कला म्हणते की काय बोलतोस. तर अद्वैत आता ओरडतो की पाय चेपत होतो. तेव्हा आता कलाला खूप हसू येते. ती अगदी तोंडाला हात लावून हसत असते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं तू खूप दमली होती म्हणून मी तुझे पाय चेपून देत होतो. कला हसते हसते आणि अद्वैतला म्हणते की इकडे ये बरं. तेव्हा अद्वैत म्हणतो की नको तू पुन्हा लात मारशील. तर कला हसते आणि म्हणते की नाही मारणार, ए इकडे नको घाबरू, आणि अरे ए रे असं बोलून ती आता अद्वैतच्या हाताला धरते आणि अद्वैतला जवळ घेते आणि त्याच्या अगदी दोन्ही गाल धरत म्हणते की अरे कसलं गोड आहेस रे, आणि अगदी लहान मुलासारखी त्याला ओढत असते. तर अद्वैत म्हणतो की हे बघ, हे असं नाही करायचं, अगं मी तुझे पाय चेपत होतो, तू तर लगेच मला लात मारलीस. तेव्हा आता कला ही पुन्हा हसत असते. ती इतकी हसत असते मोठमोठ्याने, आणि हसायची काही ती थांबत नसते, सारखी अद्वैतकडे बघून हसतच असते. तेव्हा आता अद्वैत चिडतो आणि जोरात म्हणतो की हे बघ हसू नको, हसू अगोदर बंद कर, त्यापेक्षा तुम्हाला सॉरी म्हण. तेव्हा आता कला म्हणते की नाही. तर अद्वैत म्हणतो की अगं तुम्हाला लात मारलीस, अगं मग सॉरी म्हण. तेव्हा आता कला हसता हसता नाही असं म्हणते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं याला काय अर्थ आहे. तर कला म्हणते की नाही नाही नाही. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ तू अगोदर सॉरी म्हण. तर कला म्हणते की बरं बाबा ठीक आहे, ऐकते मी तुझं, आणि ती आता अद्वैतला सॉरी म्हणते. सॉरी म्हणते आणि अद्वैतची पूर्णपणे गंमत उडवत असते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की चल आता मी झोपतो, परंतु आयुष्यात मात्र मी कधीही तुला असं झोपताना डिस्टर्ब नाही करणार. तर तरी सुद्धा आता कलाला खूप हसूच येत असते. ती सारखी हसत असते. तर अद्वैत आता झोपण्याचं अगदी अंगावर वगैरे घेतो आणि कलाला म्हणत असतो की तू जर आता मी तुला असं केले, म्हणजे तुला झोपेतून जर उठवले तर तुम्हाला खऱ्या आयुष्यातून उठवशील. बरं झालं मी इथेच गादीवर पडलो, नाहीतर खाली पडलो असतो, नाहीतर माझी आई एकतर खाली पाय धरून बसलेलीच आहे आणि मला सुद्धा आता जर मी खाली पडलो असतो तर पाय धरून बसावं लागलं असतं. आणि अगदी रागावून तो गाढव असं कलाला म्हणतो. तर कलाला हसूच येत असते. ती सारखी फक्त हसत असते. तर अद्वैत पुन्हा उठतो आणि म्हणतो की आतापर्यंत मला वाटत होतं, परंतु आज मात्र ते सिद्ध सुद्धा झाले, म्हणून तो खूप चिडचिड करत असतो आणि कलाला हे सर्व अगदी बोलत असतो. कलाला मात्र काही राग येत नसतो. ती सारखी फक्त अद्वैतकडे बघून हसत असते. तेव्हा आता अद्वैत झोपलेला आहे हे बघून ती मात्र अद्वैतच्या कानामध्ये बोट घालते आणि त्याला पुन्हा घाबरवते. अद्वैत बिचारा आता खूप घाबरतो आणि दचकून उठतो. आता कलाला खूप हसू येते. तर अद्वैत आता पूर्ण अंगावर घेतो आणि अगदी झोपतो. तेव्हा कला पुन्हा त्याची गंमत करायला जाते आणि हसत असते. तेव्हा आता अद्वैत पुन्हा अंगावर घेतो आणि चिडून म्हणतो की झोप ना आता. तेव्हा कलाला हसू येते. ती आगाऊ असं म्हणते. तर अद्वैत तिला म्हणतो की अति आगाऊ कुठली. आता त्याला असं वाटतं की कला झोपली असेल, म्हणून तो अलगत अंगावरील तो जे काही तोंडावर घेतलेला पांघरुण आहे तो बाजूला काढतो. कला तर तेथेच बसलेली असते. ती पुन्हा आता अद्वैतला अगदी गंमत करत घाबरवते आणि अगदी त्याच्यावर खूप हसत असते. तर अद्वैत आता चिडतो. अद्वैत म्हणतो की हे बघ अगं खरे झोप ना ग. तर कला म्हणते की ठीक आहे, अरे झोपते रे. तेव्हा आता अद्वैत झोपतो. तर कला ही त्याच्याकडे बघत आता अगदी खुश होते आणि म्हणते की क्यूटी, खरंच किती क्यूट आहे तू. त्यानंतर आता कला सुद्धा झोपी जाते. तर सकाळ होते. आता सकाळी मात्र सरोजला जेव्हा जाग येते तेव्हा ती आपला पाय बघत असते आणि पायाला काहीतरी लावल्याचं तिला समजते, म्हणून ती आपला चष्मा घेते आणि चष्मा डोळ्यामध्ये घालून व्यवस्थित पाय बघत असते. तेव्हा मात्र आता चष्मा घातल्यानंतर मोबाईल घेते आणि आता जे काही एक वाढदिवस आणि अभिष्ट चिंतन आता कार्यक्रम असतो त्याबद्दल आता
एक सासू आहे तर ती आपल्या सुनेचं जे काही कौतुक करत असते तर तो व्हिडिओ बघत असते। तेव्हा तो व्हिडिओ बघितल्यानंतर आता सरोजचे डोळे उघडतात। सरोज मात्र आता तिच्या डोळ्यामध्ये पाणी येते। त्यानंतर मात्र आता स्पर्धेच्या ठिकाणी सर्वजण तयार होऊन येतात। कला येताला आलेली असते, अद्वैत सुद्धा। आता सर्व अगदी सासू आणि सुना यांच्या जोड्या आहेत तर तेथे आलेले असतात, परंतु अजूनपर्यंत सरोज मात्र काही आलेली नसते। कला आता सरोज मॅडम येण्याची वाटच पाहत असते। सारखं आता केव्हा सरोज येते याकडे तिचे डोळे अगदी दिपलेले असतात। अद्वैत आणि संगीता ह्या दोघांची सुद्धा कुजबुज आता सुरू असते। तेव्हा आता संगीताला टेन्शन येते। संगीता आता विचारते की कला, अगं सरोज मॅडम अजून का आले नाहीत? तेव्हा आता कला म्हणते की आई, अगं मला माहिती नाही, परंतु मला असं वाटतं की ते नक्की येतील म्हणून। तेव्हा आता आदेशजी लगेच म्हणतात की चला तर आता ह्या खेळाला सुरुवात करायची आणि आजच्या ह्या खेळाचा मात्र 4था दिवस असेल। सुरुवातीला मात्र हे जे काही आहे तर ते खेळ वाटत होते, परंतु आता मात्र खूप दिवस होत आले, 4 दिवस आज झालेले आहेत। आता हे सण वाटायला लागलेले आहेत। मात्र आता अद्वैतचं सुद्धा पूर्ण लक्ष सरोज म्हणजे मॅडमकडे लागलेलं असतं की आई अजूनपर्यंत आलेली नाही, ती येईल किंवा नाही येणार। कारण काल तर आईने स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की ती हे खेळ खेळणार नाही म्हणून अद्वैतला सुद्धा टेन्शनच येते आणि तो लगेच कलाला म्हणतो की खरे आई अजून सुद्धा आलेली नाही, मग तू काय करणार आहेस? त्यावर आता कला म्हणते की चांदेकर हे बघ, अरे मला माहिती नाही, परंतु माझा पूर्ण विश्वास आहे की ते नक्की येतील म्हणून। तेव्हा आता आदेशजी म्हणतात की चला आज वेगळा खेळ खेळायचा आहे आणि या खेळाचं नाव आहे मिरची ग मिरची जाशील कशी। सगळ्या लेडीज आहे तर त्या एकदा रिंगण करून उभे राहणार आणि त्यात अगदी त्या रिंगणात आतमध्ये सासू आणि सुनेची जोडी असेल। त्यामुळे हा जो खेळ आहे तर तो जोडीने खेळायचा आहे तर, आणि ह्या जोडीने खेळत असताना मात्र संधी साधून अगदी साखळी तोडून बाहेर यायचं आहे आणि ज्या रिंगण करून उभे आहेत तर त्यांनी खबरदारी घ्यायची आहे की यांना बाहेर जाऊन द्यायचे नाही म्हणून। आणि या खेळामध्ये महत्वाचा नियम असेल की कुणा एकीने सुद्धा बाहेर येऊन चालणार नाही, बाहेर येताना मात्र जोडीने बाहेर यायचं आहे हे मात्र लक्षात ठेवायचं। तेव्हा आता सर्वजण टाळ्या वाजवतात आणि खेळाला सुरुवातच होणार असते तर अद्वैत लगेच आता कलाला म्हणतो की खरे अगं बघ ना, आई अजूनपर्यंत नाही आलेली, त्यामुळे तू एक काम कर, तू आयोजकांशी जाऊन बोल। तेव्हा आता कला म्हणते की ठीक आहे, पण तरी सुद्धा कलाचे डोळे अगदी सरोज केव्हा येतील या रोडकडेच वाट बघत असतात। ती सारखी तिकडेच बघत असते की सरोज मॅडम केव्हा दिसतात तर। तेव्हा आता कला धावतच आदेशजी बांदेकर यांच्या समोर येते आणि म्हणते की हे बघा सर, मी हा खेळ नाही खेळू शकत, म्हणजे ही फेरी मी नाही खेळू शकणार। त्यावर आता आदेशजी विचारतात की का, काय झाले, का खेळणार नाहीत तुम्ही? तर कला म्हणते की कारण माझ्या जोडीदार आहेत ते अजून नाही आलेले आहेत। आणि तेवढ्यात सरोज आता तयार होऊन अगदी तेथे येते आणि म्हणते की कोणी सांगितलं आणि कोण तुला म्हणाले की मी तुझे जोडीदार आहे आणि ते खेळायला येणार नाही म्हणून? तेव्हा आता कलाला खूपच आनंद होतो, कलाच्या डोळ्यात आनंद अश्रू येतात आणि धावतच जाऊन ती सरोजला घट्ट अशी मिठी मारते। तेव्हा आता आदेशजी सर्वांना टाळ्या वाजवायला सांगतात, म्हणजे हे बघा सासूबाई तर अगदी वेळेत येथे हजर झालेले आहेत खेळ सुरू होण्या अगोदर। तेव्हा आता सर्वजण अगदी टाळ्या वाजवतात। अद्वैत, संगीता, काजल या सगळ्यांना फार असा आनंद होतो, कारण सरोज आता कलाबरोबर खेळण्यासाठी पुन्हा उत्साहाने आलेली असते। ते बघून आता सर्वांचे चेहरे खुलतात, परंतु रोहिणी आणि नैना या दोघींना मात्र आता अगदी जळफळाट होत असतो। आता खेळायला लगेच सुरुवात होते, सर्वजणी टाळ्या वाजवतात आणि आता सर्व जे काही आता ह्या स्पर्धेमध्ये भाग घेणारे हा मंगळागौरी आहे तर त्या मात्र आता गोल असा गिरका घेतात। आता नैना आणि रोहिणी या दोघींना मात्र आता ह्या रिंगणामध्ये ठेवले जाते आणि आता ह्या अगदी नाचत गोल गिरक्या घेत मात्र आता हे गोल रिंगण करून या दोघींना काही बाहेर पडून देत नसतात आणि ते मिरचीचं गाणं म्हणत असतात। रोहिणी आणि नैना आता त्यांना काही बाहेर पडता येत नसते। शेवटी आता दोघीही अगदी तेथेच अडकून पडतात आणि त्यांची वेळ संपून जाते। त्यानंतर आता नैना आणि रोहिणी ह्या गोल गिरक्या घेत आता बाहेर येतात। तेव्हा आता आतमध्ये रजनी आणि अनामिका आता ह्या दोघींची जोडी असते आणि आता ह्या गोल गिरक्या घेत अगदी या दोघींना रिंगणातून बाहेर पडून देत नसतात आणि लगेच गाणं म्हणायला सुरुवात करतात की खुंटन मिरची जाशील कैसी, बाबा बोलवतात आई बोलवते जाशील कशी। आता अनामिका आणि रजनी या दोघींना काही बाहेर पडता येत नसते। शेवटी मात्र त्यांची सुद्धा वेळ संपते आणि ह्या दोघींना सुद्धा रिंगणाच्या बाहेर काही पडता येत नाही।
त्यानंतर आता सर्वजण टाळ्या वाजवतात। आता सरोज आणि कला यांचा नंबर असतो तर त्या दोघी आता रिंगणात येते। दोघींचा हात अगदी घट्ट पकडलेला असतो आणि आता या सगळ्याजणी पुन्हा खुंटण मिरची जाशील कैसी, बाबा बोलवतात आई बोलवते हे गाणं म्हणून आता त्या दोघींना आत अडवत असतात। म्हणून आता त्या दोघी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतात एकमेकींचा हात धरून, परंतु अजूनपर्यंत काही त्या बाहेर पडलेल्या नसतात। आणि तेवढ्यात मात्र सरोजने हात सोडलेला असतो तर कला म्हणते की सरोज मॅडम, अहो आपल्याला एकत्र बाहेर पडायचं आहे, तुम्ही हात का सोडून दिला? आता सरोज म्हणते की अगं आपण इकडनं बाहेर पडणार होतो आणि ती साखळी तरी तोडता येईल का तुला? तेव्हा आता कलाही ओरडते। कला म्हणते की सरोज मॅडम, अहो तुम्हाला इतकं येत होतं तर मग स्वतः सगळ्या काही फेऱ्या स्वतः खेळायच्या होत्या, माझी मदत कशाला घेतलीस तुम्ही? तेव्हा आता कला असं म्हटल्यानंतर सरोज म्हणते की हो तुझं तर बरोबरच आहे आणि ते आयोजक म्हणतात ना, सून ही अगदी मुलीसारखी असते परंतु नाही, सून ती सूनच असते, मुलगी ही मुलगीच असते। तेव्हा मात्र आता यांचं जे काही भांडण झोपलेलं आहे ते बघून मात्र नैना आणि रोहिणी या दोघींना तर खूपच मज्जा येत असते, त्या तर खूप हसत असतात। रोहिणी आता अगदी नैनाला म्हणते की खरंच खूपच मज्जा वाटते या दोघींचं भांडण बघून। नैना आता आणखीन खुश होते। आता सर्वजण मात्र आता ह्या कला आणि सरोज का भांडतात म्हणून बघत असतात। रोहिणी आता खुश होऊन नैनाला म्हणते की अगं मला तर असं वाटतं हा जो खेळ आहे ना तो संपवायलाच नकोय। त्यावर आता कला म्हणते की हो माझा सुद्धा या सर्व गोष्टीवर विश्वास नसतो, परंतु आज माझी खात्री पटलेली आहे की सासू ती सासूच असते, कधीच आई होऊ शकत नाही। तेव्हा आता अद्वैतचा जीव सुद्धा अगदी खालीवर होत असतो, त्याला सुद्धा काही कळत नसतं की ह्या दोघी का भांडतात। तेव्हा आता सरोज ही खूपच चिडते आणि कलाला म्हणते की हे बघ, प्रत्येक गोष्टीत तू मला शिकवायला जाऊ नकोस, तुला काय वाटत असेल की मी तुझं सगळं काही ऐकते या भ्रमात तू राहू नकोस आणि यापुढे मी तुला सांगते की मला शहाणपणा शिकवायचं नाही। आता सरोज इतकी तापलेली असते हे बघून नैनाला खूपच हसू येत असते आणि रोहिणीला सुद्धा, परंतु बाकी सर्वांच्या तोंडचं पाणी पळतं की ह्या दोघी का भांडतात म्हणून। आता अद्वैत विचार करतो की अरे देवा, ह्या दोघींचं काय सुरू आहे, नक्की यांचं काय झालं असेल। तेव्हा त्याला सुद्धा खूप टेन्शन येते तर कला आणि सरोज या दोघींमध्ये आणखीनच खूप अगदी झुपतच जाते। तेव्हा आता कला आणि सरोज या दोघींनी मात्र हे नाटक केलेलं असतं। कला आता साखळी सुटली की काय अगदी बायकांच्या हाताकडे बघत असते। तेव्हा आता संगीता ही जोरात ओरडते की कला, अगं एक कला काय झाले, का भांडतात? तेव्हा आता कला ही सरोज मॅडमला म्हणते की सरोज मॅडम, अहो सासू सुद्धा ही कुणाची आणि कुणाची आईच असते, म्हणून त्या दोघी एकमेकींना खुणावतात आणि परत एकमेकींचा हात असा घट्ट पकडतात आणि लगेच त्या संधीचा फायदा घेऊन आता लगेच त्या बाहेर पडतात आणि लगेच आता कला ही अद्वैतच्या गळ्यामध्ये तो हार घालते। अद्वैत आता कलाकडे बघत असतो कारण त्याला खूप टेन्शन आलेले असते आणि त्या टेन्शनमध्ये तो खाली बघत असतो आणि तेवढ्यात आता ही साखळी तोडून ह्या दोघी तर बाहेर पडतात। ह्या दोघी आता किती चातुर भरलेल्या असतात, हुशार, कारण आता या दोघींचं खूप असं भांडण होत आहे असं त्या सर्वांना दाखवतात आणि त्याच संधीचा फायदा घेऊन त्या दोघी बाहेर पडतात आणि दोघी आता एकमेकींना टाळी देतात आणि खूप असे हसत असतात। रोहिणी आणि नैना तर आता ह्या दोघींकडे बघूनच असतात। आता दोघींना खूप मोठा धक्का बसतो कारण हे जे काही त्यांचं भांडणाचं नाटक होतं तर ते भांडण होते। तेव्हा आता कला ही जोरात ओरडते की आम्ही जिंकलो। तेव्हा आता कुठे सगळ्यांच्या लक्षात येते आणि सर्वांना एक असा वेगळा धक्काच आता ह्या दोघींनी पोहोचवलेला असतो। अद्वैतला इतका आनंद होतो, अद्वैत तर तोंडाला हातच लावतो आणि संगीता सुद्धा। आता सगळ्यांना अगदी आश्चर्याचा एक खूप मोठा धक्का यांनी दिलेला असतो। भांडता भांडता मात्र यांनी बाजी मारलेली असते आणि कधी या साखळीतून बाहेर गेलेले असतात कुणाला कळत सुद्धा नाही। रजनीला तर खूपच आनंद होतो। तेव्हा आता दोघी अगदी एकमेकींचा हात हातामध्ये धरतात आणि वर करून अगदी आनंदाने उड्या मारत कला तर अगदी सरोज मॅडमच्या मिठीच येते। तेव्हा आता लगेच आदित्यजी म्हणतात की अभिनंदन अभिनंदन, म्हणून आता सर्वजण या दोघींचं कौतुक करत असतात। कला आता सरोजच्या मिठीत असते आणि सरोजने सुद्धा प्रेमाने कलाला जवळ घेतलेलं असतं। आता आबा म्हणतात की बापरे, या सासू सुनांनी तर आम्हाला अगदी घाबरूनच टाकलेले आहे, या दोघींनी मात्र कमालच केली। तेव्हा आता अद्वैत लगेच म्हणतो की खरे नाटकी आहे हे मला माहिती होतं, परंतु आई सुद्धा आता सगळ्यांच्या अगदी यांनी दोघींनी अगदी नजरात चुकवलेले असतात आणि बरोबर बाजी मारलेली असते। तेव्हा आता लगेच आदित्यजी म्हणतात की चला तर पुढची फेरी सुरू होणार आहे, पण त्या अगोदर थोडीशी विश्रांती घेऊयात। आता अनामिकाच्या मोबाईलवर एक फोन येतो आणि तेव्हा आता अनामिका फोन बघते आणि
रजनीला म्हणते की आई जरा आलेच. तेव्हा आता रजनी म्हणत असते की हो लवकर आहे, शेवटचा राऊंड आता सुरू होणार आहे. तेव्हा अनामिका म्हणते की हो हो. अनामिका आता बाहेर बोलायला निघून जाते. रोहिणी आणि नैना मात्र अगदी ताव खाऊन बसलेले असतात. त्यांना आता खूप असा राग आलेला असतो आणि तेवढ्यात आता रोहिणी लगेच बाजूला होते आणि राहुलला फोन करते. राहुलला म्हणते की राहुल तू कुठे आहेस, आणि हे बघ राहुल तू जे काही गिफ्ट्स पाठवणार होतो आणि ते कुठे आहे, आणि जे काही तू पाठवणार आहे ते कुठून आणि काय आले हे कुणालाच काही कळायला नको. तेव्हा आता राहुल म्हणतो की डोंट वरी, हे बघ मी सगळं काही प्लॅनिंग केलेले आहे आणि ही गोष्ट आहे तर तो आपलाच एक माणूस असेल की ती गोष्ट तुला आणून देईल म्हणून, त्यामुळे आता ती गोष्ट घे आणि त्या कलाखरेची वाट लावून टाक. तेव्हा रोहिणी म्हणते की हो ते तर मी करणार आहेच, परंतु जी वस्तू आहे तर ती कोणत्या माणसाकडे तू पाठवणार आहे ते मला सांग, आणि तो विश्वासू आहे का, या कानाची त्या कानाला खबर लागायला नकोय. तेव्हा आता राहुल म्हणतो की अगं म्हणतेस काय, अगदी खास असा विश्वासातील माणूस आहे. तर तेव्हा आता लगेच रोहिणी फोन ठेवते आणि स्वतःला म्हणते की कलाखरे अगं तू तर आता ह्या मंगळागौरीच्या स्पर्धेमध्ये खूपच असं उड्या मारल्या, तेव्हा आता तुला खरं कळेल की रोहिणीच्या नादाला लागले काय होते ते. तेव्हा आता राहुलने ज्या जागी सांगितलेले आहे तर रोहिणी त्या जागी येते. तेथे खूप अंधार असतो तर रोहिणी तेथे येते आणि राहुलने मला इथे काय येण्यासाठी सांगितलं असेल, तो माणूस नक्की कुठे आहे म्हणून ती आता त्या अंधारात शोधत असते. म्हणून आता रोहिणी आवाज देत असते की येथे कोणी आहे का कोणी. तेव्हा आता रोहिणीच्या समोर त्या अंधारातून अनामिका तो बॉक्स घेऊन येते. तर आता रोहिणी बघते तर अनामिका. तेव्हा आता रोहिणी विचारते की अनामिका तू इथे काय करतेस, आणि तेवढ्यात मात्र आता रोहिणीच्या मोबाईलवर राहुलचा कॉल येतो. तर अनामिका म्हणते की उचला तो फोन आणि तो फोन स्पीकरवर टाका. रोहिणीला काही समजत नसते. तेव्हा अनामिका म्हणते की हो ट्रस्ट मी, तो फोन स्पीकरवर टाका. तेव्हा मात्र आता रोहिणी राहुलचा फोन स्पीकरवर टाकते. तर राहुल लगेच आता म्हणतो की काय मम्मा, माझ्या खास माणसाने ती वस्तू तर तुझ्यापर्यंत पोहोचवली ना. तेव्हा आता रोहिणी राहुल असं म्हणणार तोच लगेच अनामिका म्हणते की तुम्ही जे काम सांगितलं होतं ते काम झालंच असं म्हणून समजा आणि उघडून बघा. तेव्हा आता रोहिणी आता जो मोबाईल आहे तो अनामिकाच्या हातात देते आणि आता तो बॉक्स उघडते तर त्यात एक भला मोठा नाग असतो. तेव्हा आता रोहिणी तो नाग पाहून खूपच घाबरते. तेव्हा मात्र रोहिणी आता राहुलवर चिडते आणि राहुलला म्हणते की अरे राहुल तू हिला कधीपासून हाताशी धरलं. तेव्हा आता राहुल म्हणतो की अगं मम्मा ही आपल्या घरात येण्या अगोदर पासूनच आपल्या टीम मध्ये होती. तर तेव्हा रोहिणी म्हणते की राहुल हे बघ तुम्हाला काही सांगितले नाही. तर राहुल म्हणतो की ठीक आहे मी तुला नंतर सगळं काही सांगतो, आता फक्त आपल्या प्लॅन साठी ऑल द बेस्ट. तेव्हा आता अनामिका ही आता रोहिणीकडे सारखी बघत असते आणि रोहिणीच्या हातात तो बॉक्स देऊन तिचा मोबाईल तिच्या हातात देते आणि रोहिणीला ऑल द बेस्ट असं म्हणते. आणि आता अनामिका तिथून परत स्पर्धेमध्ये हजर होते. तर रोहिणी मात्र तो बॉक्स आता तेथे येऊन आणून ठेवते. तर शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये आता पुढच्या स्पर्धेला सुरुवात होते. सासू सुनांची आता ही शेवटची जी काही स्पर्धा आहे तर ती स्पर्धा जिंकण्यासाठी ह्या सासू सुनांची चाललेली या चांदेकरांच्या घराण्याच्या लक्ष्मीची पावलंही पुढे पडत आहे. तेव्हा आता कलाही धावतच आता तो जो काही नाग ठेवलेला तो बॉक्स आहे तर तेथे जाते आणि त्यातून आता जी काही वस्तू शोधायची आहे ती शोधत असते. मात्र आता हा शेवटचा टप्पा आहे असे जेव्हा आदित्यजी म्हणतात तर तेव्हा रोहिणी लगेच म्हणते की आता हा शेवटचा टप्पा नाही तर शेवटची घटका आहे. म्हणून आता कला अगदी ऑल द बेस्ट अद्वैतला करते आणि तिचं खाली लक्ष जात नाही आणि त्यात ती बॉक्समध्ये हात घालणार तोच लगेच नाग हा कलाच्या हाताला डसतो आणि तेव्हा मात्र आता कला ही अगदी उठून उभी राहणार तोच लगेच कलाच्या तोंडातून फेस वगैरे येत असतो. सगळेजण धावतच येतात आणि कला तर बेशुद्ध होऊन खाली पडलेली असते. तेव्हा मात्र आता कलाला तो नाग डसलेला असतो. अद्वैत आता धावतच येतो आणि बॉक्स बघतो तर त्यात नाग असतो. तेव्हा सरोज ही अगदी आपल्या हाताने जे काही कापड आहे तर ते फाडते आणि कलाचा हात बांधते. तेव्हा लगेच डॉक्टर येतात, कलाला चेक करतात. तर सरोज रडतच विचारते की काय झालं डॉक्टर, माझी सून बरी तर आहे ना. तेव्हा डॉक्टर खाली मान घालतात. तेव्हा आता सर्वांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.